हाय, हॅलो, नमस्कार. कशी काय मंडळी? मजेत ना? तर मीही मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर रुद्र बघा कुठे चढतोय. तर बाहेर विटा ठेवलेत काल. तर त्या विटावर वेद आणि ते खेळत बसलेत. आत्ताच भात खाल्ला इथं. भात खाल्ला आणि बाहेर गेलाय खेळायला. तर विटांचे कलर मोजायचे चाललेत. वेगवेगळ्या विटा आलेत ना. थोडंफार पडाल दोघं. तर चाललेत कलर मोजायचे. विठांचे कलर मोजतायत. पोरं सगळे बसलेत बाहेरच. आज एवढं नाही गरम होते. काय झालं? तब्येत तब्येत थोडीशी डाऊन आहे. डाऊन डाऊन चेहऱ्यावर न वाटत असेल तुम्हाला, बघू शकता. थोडस असा चेहरा पडल्या का वाटतोय का? त्यामुळं निवांत बसली आहे दुकानात. जायचंय स्वयंपाक आज काही केला नाही. आता फोडणीचा फक्त भात करणारे. पावटा सोलून घेतलेत. भाजीला काहीच नव्हतं. मग सकाळी दुकानावरच आली नव्हती. दुकानावर सकाळी आलीच नव्हती. मग आत्ता 5-6 वाजता दुकानावर आले. भाजीला घेऊन आले. भाजीला काही नव्हतं. आता उद्यापासून वेदूचा डबा, ह्यांचा डबा सुरू होईल. त्यामुळं मग घेऊन आली. नंतर ती भाजीला बघा, ती पिशवी दिसतीये का? एवढे तेवढी पिशवी 100 रुपयाची. तेवढ्या पिशवीत 100 रुपयाची भाजी आणली. भाजी पण खूप महाग झाली. त्यामुळं भाजीला आणलं. म्हटलं थोडेसे पावटे आणले वाटाणा. ओ रुद्र कुठं गेला? बसलाय असं बघा. बसलाय रुद्र. तर पडाल रे वेदा, पडाल. तर हे गेलेत रानात पाणी सोडायला. तर हे पोरांवर कोण बघायचं? वेदू नको पडशील ग. वेदू चाललंय त्यांचं वर खाली खेळायचं. वेदा ती वीट उचल, त्या विटवून पडल तो. वेदू ती वीट उचल, आता ठेवलेली पडल तो त्या वीटवरनं. हा खाली ठेव. तर काय म्हणत होते मी? हा, आज फोडणीचाच फक्त भात करणार आहे. पावट्याची शेंगा सोलून आली. इथं सोललेत आता मी. तर घरी जाऊन करायचंय. कंटाळा म्हणजे तब्येत बरी नसली की लोळू पण वाटत नाही, बसू पण वाटणं झालंय, झोपू पण वाटणं झालंय. बाहेर चाललाय दोघांचा कालवा. त्यामुळे बसलीये. आता फोडणीच्या भातावर काहीतरी खीर करणार, नाही तर मग काहीतरी गोड करणार, शिरा बिरा काहीतरी करणार खायला थोडस. हे काय म्हणतात काय माहिती. त्यांचं म्हणजे तब्येत बरी नसली की काही करू नको म्हणतात. सकाळीच म्हणत होते काही करू नको, पार्सल आणतो सकाळी. पण ते म्हणलं नको काय. मग सकाळी पावट्याची आमटी केली. काल पावटे आणलेले. मग पावट्याची आमटी केली सकाळी. नाश्त्याला बाहेरून मेंदूवडे घेतले. आणि घरात पण थोडंसं पीठ होतं मेंदूवड्याचं. मग ते सकाळी मेंदूवडे केले थोडेसे. थोडे विकत आणले. नाश्ता झाला. नाश्त्याचं झालं. मग भात लावला, भाकरी केल्या, पावट्याचं कालवण केलं. आलीच नाही दुकानावर, झोपूनच होती घरात. झोपली. मग परत हे आले 11:30 वाजता. थोडा वेळ थांबले. मग परत आले दुकानावर लगेचच. रुद्र इकडंच होता त्यामुळं परत 1 वाजता घेऊन आले. मग रुद्र पण रडत होता की त्याला पण हे करायचं होतं, दुकानावरच थांबायचं होतं. त्यामुळं आणलं ह्यांनी. आत्ता पण आता चाललंय त्याचं खेळायचंच. तर भात खाऊन आलं नव्हता मगाशी येताना.
मगाशी भात आणला खाल्ला नव्हता, घरी खाल्ला नाही म्हणजे घरी म्हटलं नको. होय नीट खेळा. नीट खेळा नीट. तिथनं सांगतोय वीट हलतीये. 2 लेअरची लाईन आहे. आपण त्याच कपडे खराब होत आहेत रे, कपडे खराब होत आहेत. चालतं म्हटलं खेळा आता. कुठं बाहेर खेळायला आपण जात नाही. त्या गाड्या आणि सायकल काढतायत आणि ते इथं मध्ये ग्रिल टाकलेलं, ग्रेड बीट टाकलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे त्याला सायकल पण चालवता येत नाहीये. तो रस्त्यावर तिकडे जातोय खेळायला, गाड्या येत आहेत त्यामुळे जाऊ दे खेळाव दे. विटा नको ना काढू, खेळू दे ना वेदू. खेळ. ए वेदा नको तसं करू. बघू आता थोडस. घरी येऊन शिरा आणि भात फोडणीचा केलेला होता. आत्ताच जेवलो. रुद्राने हे बाहेर गेलेत, गाद्या खाली घेतले, आता झोपणारे. बेकार अवस्था झाली. झोप पण नाही येते, झोप आल्यागत झालंय पण असे चिडचिड चिडचिड होतीये. तर भेटू उद्याच्या व्हिडिओत.